औसा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त औसा शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील चिराग नगर येथे शनिवारी उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार अभिमन्यू पवार व औसा नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित व कष्टकरी घटकांच्या वेदनांना वाचा फोडण्याच्या कार्याचा गौरव केला। त्यांच्या विचारांच्या आणि सामाजिक समतेचा वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमास प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, श्रीमती कल्पना डांगे, नगरसेविका श्रीमती शांताबाई कसबे, नगरसेवक आनंद बनसोडे, जयंती समितीचे अध्यक्ष सागर पुंड, श्रीमती प्रियंका लद्दे, दत्ता पुंड, जयराज कसबे, श्रीमती मंजूषा कसबे, अगद कांबडे, बालाजी शिंदे, मच्छिंद्र पुंड, दिलीप कसबे, श्रीमती चतुराबाई पुंड, शिवराज शिंदे, डॉक्टर पंढरी जाधव, डॉक्टर श्रीमंत क्षीरसागर तसेच पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव केला। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि उपेक्षितांच्या, शोषितांच्या तळहातावर तरलेली आहे। हे विचार आपल्या सर्वांमध्ये आणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती होत आहे। त्या निमित्तानं मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। या महाराष्ट्राने अनेक महापुरुष, महामानव या देशाला नव्हे जगाला दिले आहेत। आज इतर राज्याच्या तुलनेने आपल्या या राज्यामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले। आणि हे जयंती साजरी करण्यामागचा उद्देश हा दरवर्षी केवळ मिरवणूक काढणं नसून त्यांचे जे विचार होते ते आपल्या या नव्या पिढीला अंगीकारण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे आवश्यक आहे, हे जाणून घेतलं पाहिजे आपण। आणि हे जाणून घेण्याची गरज आहे। आज जो काळ चालू आहे, जे आपल्या मुलावरती जे परिणाम होत आहेत, जे महापुरुषांनी मागच्या काळी सांगून गेलेला आहे, त्यांचा या ठिकाणी विचारांचा वारसा हा आपल्याला पुढे न्यायचा असतो। त्यासाठी ही महापुरुषांची जयंती असते। अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसाची शाळा शिकून एवढं मोठं लिखाण आपल्या समोर आणलेलं आहे। अनेक कादंबऱ्या आहेत, अनेक साहित्याचे लिखाण आहेत। ते सर्व जर आपण अभ्यासली आणि हे अभ्यासण्यासाठी आपल्याला पुस्तकं अवेलेबल आहे, सर्व काही असताना त्यांचे विचार आपण जर खऱ्या अर्थाने अंगीकारलो तर निश्चितपणे आपल्याला मध्ये बदल झाल्याशिवाय राहणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा या ठिकाणी जे विचार होते आणि त्यांचे अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांबद्दल म्हणलेलं ते सुद्धा विचार आपण बारकाईने लक्षात घ्या। त्यांच्या त्याकडे लिहून ठेवलेलं आहे। आणि आज जनमानसामध्ये जी भावना, जी चुकीची वाढत आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी कुठेतरी बंद केली पाहिजे। आणि त्या काळी महामानवांनी जो संदेश दिला होता, तो संदेश आज सुद्धा या ठिकाणी आपण पुढे चालवला पाहिजे। निश्चितपणे अमर शेख लाल बावटाच्या माध्यमातून त्यांच्या साथीला, अण्णाभाऊंच्या साथीला जोडीदार होते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी जे काम केलं, म्हणजे राजकारणात तेवढे सक्रिय नव्हते, तरी सुद्धा त्यांनी जे होईल ते समाज सुधारण्यासाठी काम करण्याचा या ठिकाणी प्रण घेतला आणि ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी तो टिकवला। असे हे आपले महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी आता तात्याने सांगितलेलं जे काही सांगितलंय ते आमची चर्चा गेल्या दत्ता पुंड असतील, सगळे आपले माजी नगरसेवक, आजी नगरसेवक सगळ्यांसोबत चालू आहे। या प्रभागामध्ये, या परिसरामध्ये जे काही करता येईल निश्चितपणे आपले आमदार महोदय सुद्धा या ठिकाणी जे करतील आणि जे उरल ते मी करेन, त्याचा या ठिकाणी शब्द देतो। साहेबांसारखे आमदार आपल्याला लाभलेले आहेत। निश्चितपणे मी
स्पष्ट शब्दामध्ये अनेक वेळा साहेबांच्या पर्सनल मोबाईलवरती सुद्धा जे जे काही त्यांनी चांगलं या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांसाठी जिल्ह्यामध्ये करत त्याचं प्रामाणिक आपण कौतुक केलेलं आहे. निश्चितपणे त्यांची धडपड अतिशय योग्य आहे आणि योग्य गतीनं वेगानं ते आपल्या सर्वांसाठी झटत आहेत आणि या प्रसंगी आपल्याला खूप काही करायचं आहे. सध्या 2 मजली तुम्ही म्हणला, 3रा मजला सुद्धा मी चढवतो. या ठिकाणी जिम आपण करूया. जिम मुलांसाठी आवश्यक आहे. माझी खूप वर्षापासूनची इच्छा आहे या परिसरामध्ये मुलांसाठी अद्यावत असं जिम या ठिकाणी व्हावं आणि निश्चितपणे हे 3ऱ्या माळ्यावर आपण करू याचा सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे शब्द देतो. केवळ शब्द देऊन पुढच्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी यावं लागतं. त्यामुळं असं शब्द आपल्याला पाळावेच लागतात आणि निश्चितपणे आपण ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करू. या तालुक्याला आणि आपल्या शहराला चांगले लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेले आहेत आणि इतर तालुक्याच्या मानानं आपला तालुका जनतेच्या ज्या मागण्या येत आहेत एकाच झटक्यात पूर्ण होतात. हे आपण या ठिकाणी डोळ्यानं बघत असतात. इतर ठिकाणची अवस्था बघा. आज सरकार जरी आर्थिक संकटात असलं तरी या तालुक्याला आपण आवश्यक तो निधी या ठिकाणी महायुती सरकार आपलं देत आहे आणि ते तुमचे स्वप्न या ठिकाणी अतिशय संकटातून पूर्ण करतात. हे जाणून घेणं तेवढंच तितकंच या ठिकाणी गरजेचं आहे.